तिला 16 ते 20, मवियाला 17 ते 20 तर इतरांना 4 जागा मिळू शकतात। 2 मतदारसंघात अटीतटीची लढत होतीये। मराठवाड्यातील संजय वरकड, केशव घुंडसे पाटील आणि वसंत मुंडे यांनी मराठवाड्यात काय चित्र असेल यावर त्यांचं मत मांडलं। या पत्रकारांनी मराठवाड्यातील निवडणूक प्रचार जवळून पाहिलेला होता। प्रचारात अनेक सभा कव्हर करत या पत्रकारांनी अनेक मतदारांसोबत संवादही साधला होता। त्यामुळे मराठवाड्यात कोणते मुद्दे प्रभावी ठरणार याचा अंदाज पत्रकारांनी बांधला आहे। त्यावरूनच मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याबाबत पत्रकारांनी काय आकडा सांगितला ते बघूयात। 4-5 हजार कमी अधिक फरकाच्या मताने निकाल लागणार आहे। तिथं थोडा बदल होईल, त्याच्याही जागांवर आपण सविस्तर चर्चा करू की त्या नेमक्या जागा कुठल्या असतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मराठवाड्यामध्ये ही निवडणूक मला असं वाटतं की खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे की लोकांनी आणि पक्षांनी गृहीत धरू नये कोणाला की विशेषतः बटेंगी तो कटेंगी ही जी घोषणा केलेली होती त्याच्या विपरीत इलेक्शन हे छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद अशा नामकरणाच्या किड्यामध्ये अडकलेल्या शहरामध्ये मी स्वतः बघितलेली आहे। पत्रकारांनी जो अंदाज वर्तवला त्याची सरासरी पाहिल्यानंतर मराठवाड्यात महायुती आणि महाविकास आघाडीत टफ फाईट होताना दिसते। अमित देशमुख, कैलास गोरंट्याल, तानाजी सावंत, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, राजेश टोपे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या निकालाकडे मराठवाड्याचं लक्ष लागलंय। या निवडणुकीत सरळ सरळ म्हणजे नेत्यांचं कार्यकर्ते ऐकत नाहीत किंवा कार्यकर्त्यांचं मतदार सुद्धा ऐकत नाहीत। जशी लोकसभेमध्ये परिस्थिती होती तीच परिस्थिती आता सुद्धा दोन्ही बाजूनी आहे। महाविकास आघाडीच्या बाजूनी सुद्धा आहे आणि महायुतीच्या बाजूनी सुद्धा आहे। त्यामुळं या ठिकाणचे निकालाचे अंदाज वर्तवणं किंवा निकाल धाडसीने सांगणं हे कठीण आहे। तर महायुतीला 16 ते 20 आणि महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे मतदार कुणालाही जास्त जागा देताना दिसत नाहीये। परिणामी कोणते मतदारसंघ कुणाला अनुकूल आहेत आणि कुणाला कोणते मतदारसंघ प्रतिकूल आहेत याबाबत पत्रकारांनी थेट भाष्य केलं। की मराठवाड्यातील एकूण 46 जागांपैकी तब्बल 34 जागांवर महाविकास आघाडीने लीड घेतलेली होती। केवळ 12 जागांवर महायुती पुढे होती। तर हा जो ट्रेंड आहे जशाच तसा राहील असं नाहीये, परंतु यात फार मोठा फरक पडेल असंही काही चित्र दिसत नाहीये। आपल्याला महाविकास आघाडी इथे प्लस मध्ये आहे किंवा अपर हँड महाविकास आघाडीचा आहे असं आपल्याला सद्यस्थितीमध्ये मानता येऊ शकतं। मराठवाड्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत दिसतेय। नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजा हिची पहिलीच निवडणूक आहे। तर इकडे संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट यांच्यातल्या लढतीत खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे। कारण संभाजीनगर जिल्ह्यातील 6 पैकी 5 आमदारांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती। परिणामी मराठवाड्यात उद्धव ठाकरेंचे जास्त उमेदवार निवडून येतात की एकनाथ शिंदेंचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येतात याकडे राज्याचं लक्ष आहे। न्यूज 18 लोकमतच्या पोल पत्रकारांचा या कार्यक्रमानं मराठवाड्यातील राजकीय चित्र काय असेल याचा उलगडा केलाय। महायुती आणि महाविकास आघाडीत मराठवाड्यात काटेकी टक्कर असल्याचं स्पष्ट झालंय।